क्वेश्चन आन्सर पाहिले तरी आपण आजच्या लेक्चर मध्ये ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स पार्ट बी हा युनिट नंबर 3 चा जसं की बोरुड सरनं मला वाटतं एक पार्ट काहीतरी ए पार्ट त्यांनी कव्हर केला होता. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट काय करू आपण आज इथे सुरुवात करू. So see first of all what is meant by organometallic compounds. Organometallic compounds are those compounds in which carbon is directly bonded to metal. See, it's very simple definition of organometallic compound. That is, when carbon atom is directly attached to the metal atom. When carbon atom is directly attached to the metal atom, then this type of compound is called as the organometallic compound. Organometallic compound are those compounds in which carbon is directly bonded to the metal atom. Carbon is directly bonded to carbon is directly bonded to the metal atom is called as the organometallic compound. See, for example, in this example, CH3 group or CH3, CH3 attached to the metal atoms. CH3 group is attached to the metal atoms through the carbon atoms. Then this type of compound is called as the organometallic compound or organometallic compounds. आपण जनरली त्याला काय करत असतो म्हणत असतो. Where M is equal to K means potassium, sodium, lithium, calcium, magnesium, aluminum, zinc, cadmium, tin, lead आणि सिल्वर. अशा प्रकारे आपण कोणतेही त्याच्यामध्ये आपण त्याला गृहीत धरू शकतो किंवा M इज इक्वल टू एवढे सारे ट्रान्झिशन मेटल्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स तिथं असू शकतात. अल्कली, अल्कलाइन आणि ट्रान्झिशन मेटल्स असू शकतात. तर सगळ्यात अगोदर फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन समजून घ्या. Organometallic compound are those compound in which carbon atom is directly bonded to the metal atoms. Carbon atom is directly bonded to the metal atoms. For example, CH3. In CH3, only carbon atom is attached or carbon atom is attached here. This is the carbon atoms. And this carbon atom is attached to directly to the metal atoms, M. म्हणजे कार्बनच हा फक्त एखादा फॉर एक्झाम्पल आता एखादा O जर ग्रुप अटॅच असेल समजा एक CH3O M असेल आता इथं समजा फॉर एक्झाम्पल मी इथं एक काढतो समजा CH3 हे समजा CH3 आहे इकडे घेतो मी माझा घेतो O म्हणजे काय ऑक्सिजन आणि ऑक्सिजनला इथं जर आपण जर M इज इक्वल टू एखादा मेटल जोडला समजा फॉर एक्झाम्पल पोटॅशियम असेल सोडियम असेल लिथियम असेल कॅल्शियम असेल तर त्यावेळेस आता अटॅचमेंट कोणाची इथं ऑक्सिजनची अटॅचमेंट अटॅच द ऑक्सिजन विथ मेटल ॲटम्स मग अशा कंपाऊंडला काय म्हणायचं दिस कंपाऊंड इज नॉट कॉल्ड एज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड या कंपाऊंडला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणत नाही कशामुळं कारण की इथं ऑक्सिजन डायरेक्टली अटॅच आहे कोणाला मेटल ॲटमला आणि आपलं काय सांगतं आपलं डेफिनेशन काय सांगते ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आर दोज कंपाऊंड इन विच कार्बन इज डायरेक्टली बॉन्डेड टू मेटल ॲटम जर कार्बन हा डायरेक्टली मेटल सोबत जर अटॅच असेल त्याची बॉन्डिंग असेल तर अशाच कॉम्प्लेक्स किंवा अशाच कंपाऊंडला काय दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज द ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड समजलं मग ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स मधला जो काय आपण M घेतला M म्हणजे काय मेटल तर मेटल कोणते असू शकतं जनरली ते असतात पोटॅशियम असेल सोडियम असेल लिथियम असेल कॅल्शियम इट मे बी द मॅग्नेशियम अल्युमिनियम झिंक कॅडमियम टीन लीड अँड Hg मीन्स सिल्वर एवढ्या टाइपचे मेटल्स तिथं काय असू शकतात म्हणजे कार्बन सोबत हे मेटल्स तिथे अटॅच होऊ शकतात ओके देन द कंपाऊंड आर नेम्ड बाय द सिंपल ऍडिंग द नेम ऑफ मेटल टू दॅट ऑफ ऑर्गॅनिक ग्रुप विच मे बी अल्किनाइल और अरिल which may be alkyl alkynyl or aryl group म्हणजे काय सांगितलं की ज्यावेळेस आपण या जो ग्रुप आहे तो ग्रुप ज्यावेळेस सेंट्रल मेटल ॲटम्स किंवा मेटल ॲटमला जोडला जातो जो ग्रुप आहे तो ज्यावेळेस मेटल ॲटमला जोडला जातो त्या मेटल ॲटमला जोडल्याच्या नंतर त्याचं काय करायचं फक्त त्या ग्रुपचं ऑर्गॅनिक ग्रुपचं नाव घ्यायचं
आणि मेटल ऍटमचं नाव घ्यायचं. हेच त्याचं काय असेल नॉमेनक्लेचर असतं. हेच त्याचं काय असेल नॉमेनक्लेचर असतं किंवा आपल्याला काय करता येईल तेच त्याचं नॉमेनक्लेचर तिथं सांगता येईल. लक्षात. आता इथं पहा एक दोन एक्झाम्पल देतो मी इथं तुम्हाला. सी द फर्स्ट एक्झाम्पल इन दिस एक्झाम्पल CS3Li. In this example, CS3Li. This is a CS3Li. In this group, the carbon atom is directly attached to the lithium atom. Carbon atom is directly attached to the lithium atoms. Hence, the name of this compound is methyl lithium. पहा याचं नॉमेनक्लेचर किती सोपं आहे. काय करायचं पहिलं ऑर्गॅनिक ग्रुपचं नाव घ्यायचं आणि नंतर जो काही मेटल आयटम्स असेल ते मेटल आयटमचं काय करायचं नाव घ्यायचं. पहिले ग्रुपचं नाव घ्यायचं आणि त्यानंतर मेटल आयटमचं नाव घ्यायचं. फॉर एक्झाम्पल CS3 काय म्हणतो आपण मिथिल. मिथिल याला काय म्हणतो आपण लिथियम. मग त्याचं नाव काय झालं मिथिल लिथियम. असं नाही म्हणायचं की लिथियम मिथिल. दिस इज द रॉंग सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. पहिल्यांदा काय घेणार ऑर्गॅनिक ग्रुपचं नाव घ्यायचं नंतर काय करायचं सेंट्रल मेटल आयटम्स किंवा मेटल आयटमचं नाव घ्यायचं. मिथिल lithium. Then second example of organometallic compound is see here C2H5 and this carbon atom is attached to the zinc. Carbon atom is attached to the zinc. So the name of this compound is diethyl. C2H5 ग्रुपला काय म्हणतो आपण C2H5 ग्रुपला म्हणतो आपण इथिल. इथिलीन ग्रुप म्हणतो की इथिल म्हणतो. मग इथिल किती येतं दोन येतं मग काय म्हणतात डायइथिल झिंक. डायइथिल झिंक. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आता पुढचं काय सांगितलेलं इथं CS3MgBr मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड जो आहे तो सुद्धा काय ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. आता ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड कसं सांगितलं मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इन दिस कंपाऊंड मिथिल मधला कार्बन ऍटम्स lithium मधला carbon atoms is attached to the magnesium atoms, magnesium elements. So methyl magnesium bromide हा एक काय ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे आणि हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असल्यामुळे आपण याला काय म्हणत असतो की मिथिल MgBr CS3MgBr मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आपण त्याला जनरली त्याचं नॉमेनक्लेचर करत असतो. ठीक आहे. देन वी विल सी व्हॉट इज द आयनिक कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. त्या ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचं जे काय आयनिक कॅरेक्टर आहे आणि आयनिक कॅरेक्टरवर काय डिपेंड आहे त्याची रिएक्टिव्हिटी डिपेंड असते. आयनिक कॅरेक्टर त्याची रिएक्टिव्हिटी डिपेंड असते. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज द आयनिक कॅरेक्टर. द कार्बन मेटल बॉन्ड इन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आर आयनिक. कार्बन मेटल बॉन्ड in organometallic compounds are ionic. So what is meant by ionic compound? Ionic compound कशाला म्हणतो किंवा ionic bond कशाला म्हणतो आपण. Ionic bond म्हणजे काय किंवा ionic compound कशाला म्हणायचं. The compound consists of two ions. The compound consists of the two ions. One is the positive and second one is the negative ions. ज्यावेळेस एखादा कंपाऊंड फॉर्मेशन होतो त्यावेळेस एखादा पॉझिटिव्ह आणि एखादा निगेटिव्ह असं जर दोन्ही येत असतील किंवा एखाद्या कंपाऊंड मध्ये असे पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस तयार होत असतील then this type of compound is called as the ionic compound. And extent of ionic character of carbon metal bond depends on the electropositive nature of metal atoms. आणि याच्यामध्ये जे काय आयनिक कॅरेक्टर आहे आयनिक कॅरेक्टर कशामधलं सेंट्रल मेटल ऍटम्स मधलं. सेंट्रल मेटल ऍटम्स म्हणण्यापेक्षा मेटल ऍटम्स आणि कार्बन या दोघांमधला बॉन्ड कोणता असतो हा कंपाऊंड कोणता असतो आयनिक कंपाऊंड असतो. आणि या आयनिक कंपाऊंड मधलं आयनिक कॅरेक्टर जर पाहायचं असेल तर हे कशावर डिपेंड असते. इट इज डिपेंड अपॉन द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर ऑफ मेटल. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर कशाला म्हणतो आपण. व्हॉट इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल मीन्स द मेटल विच गिव्स द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस एखादा मेटल डोनेट करतो डोनेट केल्याच्या नंतर त्याच्यावर चार्ज कोणता येतो आपल्याला माहिती आहे की एनी मेटल डोनेट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स और एनी इलेक्ट्रॉन्स किंवा एखादा इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस आपण काय करतो देतो त्यावेळेस मग काय होत असते तिथं की पॉझिटिव्ह चार्ज तिथं तयार होत असतात आणि पॉझिटिव्ह चार्ज ते मेटल ऍटम्स वर काय ते पॉझिटिव्ह चार्ज येत असते आणि पॉझिटिव्ह चार्ज आल्याच्या नंतर त्याला म्हणतो आपण द नेचर ऑफ दॅट सेंटर मेटल ऍटम इज कॉल्ड एज द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर मीन्स इलेक्ट्रॉन डोनेट केल्याच्या नंतर त्याच्यावर येणारा पॉझिटिव्ह चार्ज म्हणून त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर ऑफ मेटल ऍटम्स. आता पहा इथे एक महत्त्वाचं सांगितलं more the ionic character of carbon metal bond, more the
ionic character of carbon metal bond, percent ionic character of some carbon metal bonds are given in the following table. म्हणजे जेवढं आयनिक कॅरेक्टर जास्त असेल, जेवढा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर जास्त असेल किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर ऑफ सेंट्रोमेटल ऍटम जेवढा जास्त असेल, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय, जेवढं इलेक्ट्रॉन डोनेशन कॅपॅसिटी जेवढी मेटल ऍटमची जास्त असेल तेवढं त्या बॉन्ड मध्ये आयनिक कॅरेक्टर जास्त असेल. म्हणजे आयनिक कॅरेक्टर इज डिपेंड अपॉन द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर ऑफ सेंट्रल मेटल ऍटम और मेटल ऍटम्स. मेटल ऍटम वर काय असते की हे आयनिक कॅरेक्टर डिपेंड असते. मग आता आयनिक कॅरेक्टर्स पाहू आपण की कसं कसं चेंजेस झालेले आहेत किंवा आयनिक कॅरेक्टर कोणता बॉन्ड किती आयनिक कॅरेक्टर्स काय करते तिथं शो करते. See, this is the table. In this table, first column consists of the carbon and metal bond, carbon and metal bond, and in second column, ionic character. म्हणजे दोघांमधला बॉन्ड असेल त्याचं आयनिक कॅरेक्टर काय केलं दिलेलं आहे. मग आता फर्स्ट जर पाहिलं आपण, when carbon is attached to the potassium, when carbon is attached to the potassium, हे बघा इथं कार्बन काय होते पोटॅशियम अटॅच होते, देन दिस आयनिक बॉन्डचं जे काही आयनिक कॅरेक्टर असेल तर ते किती 50 आहे, 50 आहे आयनिक कॅरेक्टर. त्याच्यानंतर कार्बन सोडियमचं जर पाहिलं असेल तर ते किती आहे 47. कार्बन लिथियमचं जर पाहिलं असेल देन इट शोज द 43. कार्बन कॅल्शियमचं जर पाहिलं असेल 43. कार्बन मॅग्नेशियम 35. कार्बन ॲल्युमिनियम 22. कार्बन झिंक 18 आणि कार्बन कॅडमियम 15. मग इट मीन्स दॅट आपण आता जर हे जर पाहिलं असेल आपण हलिनाके, आता पाहिलं सर पाहिलं आपण के असे जर पाहिलं असेल आपण इन अ ग्रुप फ्रॉम द टॉप टू बॉटम, इन अ ग्रुप टॉप टू बॉटम इन अ ग्रुप जर गेलो असलो आपण तर दुसरा जो अल्कली ग्रुप आहे, दुसरा किंवा त्याला काय म्हणतो पहिला दुसरा ग्रुप जर अल्कली ग्रुप जर पाहिला असेल तर फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप हायड्रोजन, त्याच्यानंतर कोणता असतो लिथियम, त्याच्यानंतर असतो सोडियम, त्याच्यानंतर असतो पोटॅशियम. बरोबर आहे. मग जशी जशी इलिमेंटची साईज वाढत जाते किंवा फ्रॉम टॉप टू बॉटम आयनिक साईज ऑफ द इलिमेंट इज इन्क्रीजेस, त्याची जी काही रेडियस असेल ही काय असते वाढत असते, त्याची साईज वाढत असते फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप. मग ही जेवढी जेवढी साईज मोठी असेल तेवढं त्याचे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर्स काय असते वाढत असते. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर जे असते त्याचं म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेशन कॅपॅसिटी ही काय असते वाढत असते. कशामुळे वाढत असते, बिकॉज जेवढी साईज जास्त असेल तेवढं त्याच्या न्यूक्लियस मधलं आणि इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स हे कसं असते जास्त असते. म्हणून त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स इज अ इन्क्रीजेस. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर डिक्रीज झालं, साईज मोठी असल्यामुळे डिक्रीज होत असते, डिक्रीज झाल्यामुळं रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटरमोस्ट सेल इज इझी. मग आउटरमोस्ट मध्ये सेलचे इलेक्ट्रॉन्स हे इझिली काय काढू शकतो आपण. म्हणून तिथं अमाऊंट ऑफ एनर्जी कमी लागते, म्हणून त्याचं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर हे कसं असते जास्त असते. समजलं. इफ द मेटल atoms having size is very smaller size, then the attraction between nucleus and the outermost electrons is a high, then it requires the high amount of energy to remove the last valence electrons. म्हणजेच जेवढी साईज लहान असेल तेवढं त्याचे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर हे कसं असते कमी असते. जेवढी साईज मोठी असेल त्याचं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर काय असते जास्त असते. म्हणून त्या बॉन्डिंगचं आयनिक कॅरेक्टर हे काय असते जास्त असते. आलं लक्षात. म्हणून सोडियम म्हणजे कॅल्शियम सॉरी म्हणून पोटॅशियमचं ज्यावेळेस कार्बन हा पोटॅशियम सोबत अटॅच असतो, के सोबत अटॅच असतो, त्यावेळेस त्याचा आयनिक कॅरेक्टर काय असतो 15 आहे किंवा 50 आहे. पण तो सोडियम सोबत अटॅच असेल 47, लिथियम सोबत अटॅच असेल 43, कॅल्शियम सोबत अटॅच असेल 43, मॅग्नेशियम 35, अल्युमिनियम 22, झिंक 18 आणि कॅडमियम का असेल 15 असेल. इट इज डिपेंड अपॉन द साईज ऑफ दॅट एलिमेंट्स. इट इज डिपेंड अपॉन द साईज ऑफ दॅट एलिमेंट्स. कारण की लिथियमची साईज एकदम लहान आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी साईज मोठी कोणाची सोडियमची, त्याच्यापेक्षा जास्त मोठी साईज कोणाची पोटॅशियमची. याचा अर्थ पोटॅशियमची साईज मोठी आहे त्याच्यामुळे त्याचे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर हे जास्त असते आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर जेवढं जास्त असेल त्याचं आणि कॅरेक्टर हे कसं असणार आहे जास्त असणार. लक्षात. देन नेक्स्ट पाहू पुढचं की समज मग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर किंवा
Ionic character is depend upon the electropositive nature of the metal. Ionic character हे कशावर डिपेंड असते? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचरवर काय असते ते डिपेंड असते. आणि जेवढं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर असेल इंटरमिडिएट ॲटमचं तेवढं काय असेल त्याचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर जेवढं जास्ती तेवढं आयनिक कॅरेक्टर त्या सेंटर मेटल ॲटमचं काय असते जास्ती असते. आता पाहूया आपण हे तुम्हाला कन्सेप्ट मी आता सांगितलं समजून की नेमकं कशावर काय डिपेंड असते की इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर कशाला म्हणतात. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर हियर the reactivity of organic compound depend upon the ionic character of carbon metal bonds. आताच काय सांगितलं आपण की ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जो आहे त्या ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडची रिएक्टिव्हिटी ही कशा डिपेंड असते. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडची रिएक्टिव्हिटी ही डिपेंड असते. इट इज डिपेंड अपॉन the ionic character of the carbon metal bond. Carbon metal bonds वर डिपेंड असते. More is the ionic character of carbon metal bond, more will be the reactivity of organometallic compound. मग आता हे जे आपण पहिले चार्ट जे पाहिला असेल आपण काय सांगितलं की जेवढी जास्ती त्याची जेवढी जास्ती आयनिक कॅरेक्टर जेवढं जास्त असेल तेवढी त्या ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडची रिएक्टिव्हिटी कशी असते जास्त असते. बरोबर. हायली आयनिक कंपाऊंड्स सच एज द ऑर्गॅनोसॉलिड्स अँड ऑर्गॅनो पोटॅशियम्स कंपाऊंड आर द मोस्ट रिएक्टिव्ह ऑर्गॅनोमेटॅलिक्स. ऑर्गॅनोसोडियम एखादा कार्बनचा सोडियम सोबत असणारी अटॅचमेंट आणि कार्बनची असणारी पोटॅशियम सोबत अटॅचमेंट असे कंपाऊंड काय असतात दे आर मोर रिएक्टिव्ह ऑर द मोस्ट रिएक्टिव्ह. व्हाईट इज बिकॉज द आयनिक कंपाऊंड्स किंवा आयनिक कॅरेक्टर्स ऑफ दॅट कंपाऊंड इज मोर. त्या कंपाऊंडचं आयनिक कॅरेक्टर हे कसं असते जास्त असते. दे हॅव स्पॉन्टेनियसली इन्फ्लेमेबल इन एअर रिएक्ट्स व्हायलेंटली विथ वॉटर. आता वॉटर सोबत जर पाहिलं असेल तर व्हायलेंटली रिएक्ट होतात. तुम्हाला माहित असेल पेन we dip the sodium in a water then there is formation of the heat. इथं काय होते एकदम जाळ तयार होते किंवा हीट तयार होते. व्हायलेंटली रिएक्ट होत असते विथ वॉटर. इन्फ्लेमेबल इन एअर विथ वॉटर आर नॉन volatile and do not dissolve readily in non-polar solvent. पण हे जर सबस्टन्सेस घेतले आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड जर घेतले असतील पण हे कंपाऊंड्स काय होतात त्या नॉन पोलर सॉलिड मध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत किंवा रिडीली डिझॉल्व्ह होतात. ऑन द अदर हँड लेस आयनिक अँड मोर कोव्हॅलेंट. आता ज्याच्यामध्ये लेस आयनिक कॅरेक्टर सगळ्यात कमी कोणाचं कॅडमियमचं आहे. शेवटचे जे एलिमेंट्स आहेत आपण कॅडमियम असेल त्याच्यानंतर झिंक असेल याचं काय असतं लेस आयनिक बॉन्डिंग आहे. मग जिथं आयनिक कॅरेक्टर कमी झालं असतं तिथं कॅरेक्टर कोणतं वाढतं कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढणार तिथं. कोव्हॅलेंट बॉन्डिंग वाढणार तिथं. आणि कॅरेक्टर कमी झालं कोव्हॅलेंट बॉन्डिंग वाढलं. आणि कॅरेक्टर जर वाढला असेल कोव्हॅलेंट बॉन्डिंग काय तिथं कमी होईल. कंपाऊंड लाईक द टेट्राइथिल लीड्स त्याच्यानंतर डायमिथिल मर्क्युरी म्हणजे CH3CH3Hg अशी जी असतील आर फार लेस रिएक्टिव्ह. मग हे काय असतात खूप कमी रिएक्टिव्ह असतात. ते जास्ती काही रिएक्ट नसतात किंवा जास्ती रिएक्टिव्ह ते जनरली नसतात किंवा ते जास्ती वॉटर सोबत म्हणा किंवा एअर सोबत ते रिएक्शन करत नाही. डायमिथिल मर्क्युरी आज फेअरलेस रिएक्टिव्ह रिड्यूस स्टेबल इन एअर. आणि ते काय असतात जनरली एअर मध्ये काय असतात स्टेबल असतात. लक्षात. volatile and soluble in non-polar solvent. आता नॉन पोलर सॉल्व्हंट जे असतील त्याच्यामध्ये काय असतात ते सोल्युबल असतात. पण जे रिएक्टिव्ह ऑर्गॅनिमेटली कंपाऊंड्स असतात किंवा रिएक्टिव्ह ऑर्गॅनिमेटली कंपाऊंड असतात ते रिएक्टिव्ह ऑर्गॅनिमेटली कंपाऊंड हे काय असतात दे आर रेडीली सॉल्युबल. दे आर कम्प्लिटली सॉल्युबल नसतात किंवा कम्प्लिटली सॉल्युबल नसतात ते आणि कमी रिएक्टिव्ह असतात ते हायड्रोकार्बन्स अँड इथर. द ऑर्गॅनिमेटली कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिमेटली कंपाऊंड with modern ionic characters such as those of the lithium and magnesium are of greater interest to the organic chemist. आता याचे जे काही कॅरेक्टर पाहिलं किंवा याची जर रिएक्टिव्हिटी जर पाहिली असेल आपण कोणाकोणाची ऑर्गॅनो मॅग्नेशियमची आणि ऑर्गॅनो लिथियम कंपाऊंडची म्हणजे कार्बनची बॉन्डिंग लिथियम सोबत आणि कार्बनची बॉन्डिंग मॅग्नेशियम सोबत हे जे कंपाऊंड असतील आता कोणता पाहिला आपण मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड म्हणजे मिथिल मॅग्नेशियम सोबत अटॅच आहे ब्रोमाइड आहे किंवा CH3Li मिथिल लिथियम कंपाऊंड असतील मिथिल लिथियम ब्रोमाइड असे जे कंपाऊंड आहेत या कंपाऊंडची रिएक्टिव्हिटी चांगली असल्यामुळे या रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे ग्रेटर रिएक्टिव्हिटी असल्यामुळे जे काही ऑर्गॅनिक केमिस्ट आहेत त्याचं काही इंटरेस्ट या रिसर्च मध्ये खूप इंटरेस्टिंग रिसर्च करत असतात. द कंपाऊंड आर रिलेटिव्हली इझी टू प्रिपेअर अँड हँडल अँड आर युजफुल इन सिंथेटिक रिएजंट्स. या कशामुळे केमिस्ट जास्त इंटरेस्ट घेतो याच्यामुळे कारण इट इज इझी टू प्रिपेअर. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय असते त्याचं प्रिपरेशन जे असते
हे प्रिपरेशन खूप सोपं आहे. त्याच्यानंतर इझिली हँडल करू शकतो आपण, सेफली हँडल करू शकतो आपण, म्हणजे त्याचं हजार्डच नसल्यामुळं आपण त्यात काय जास्त आणि सिंथेटिक रिएजंट्स म्हणून यूज ते म्हणून आपण काय करतो ऑर्गॅनिक केमिस्ट काय करतात जास्तीत जास्त प्रिफरन्स कोणाला देतात मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड किंवा मिथिल लिथियम ब्रोमाइड या कंपाऊंडला काय करतात जास्तीत जास्त ते काय करतात प्रिफर करत असतात. आलं लक्षात. असे कोणते कोणते कंपाऊंड आहेत की त्याच्यात पण आपल्याला काय करता येईल तिथे रिएक्टिव्हिटी पाहता येईल. सी द नेक्स्ट कंपाऊंड ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड पाहू आपण आता इथं ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड व्हिक्टर रिग्नार्ड्स. पहा आता ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड म्हणजे कोणतं असते CH3MgBr मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड जे असते त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड. व्हिक्टर रिग्नार्ड्स कोण आहे सायंटिस्टचं नाव आहे ते. व्हिक्टर रिग्नार्ड्स डिस्कवर ऑर्गॅनो मॅग्नेशियम हॅलाइड्स. व्हिक्टर रिग्नार्ड्सनं काय केलं की ऑर्गॅनो मॅग्नेशियम जे हॅलाइड असतात त्याची डिस्कवरी केली. त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द RMGX and called as the Rignard's reagents. त्यालाच काय होतं आपण इट इज कॉल्ड एज द रिग्नार्ड्स रिएजंट. बऱ्याच जागी काय होते की तुम्ही आपण रिएक्शन करत असतो आणि रिएक्शन करता वेळेस काय आपल्याला लक्षात येते की काय करतात त्या एरोवर जे तर ते एरो डायरेक्ट लिहून टाकतात रिग्नार्ड्स रिएजंट. एखादं रिएक्शन करतात आणि त्या रिएक्शनच्या एरो जो असतो मधातला त्या एरोवर लिहून टाकतात रिग्नार्ड्स रिएजंट. मग रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय किंवा कोणता रिएजंट असतो तो तर रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे ऑर्गॅनोमेटेलिक कंपाऊंड असतो. कोणता असतो ऑर्गॅनोमेटेलिक कंपाऊंड असतो त्याला म्हणतो आपण RMGX. RMGX मधला R म्हणजे काय मिथिल ग्रुप, MG मॅग्नेशियम ग्रुप आणि X मीन्स काय हॅलाइड ग्रुप. हॅलाइड ग्रुप कोणता असतो फ्लोरीन फ्लोरीन ब्रोमिनाइड called as the Rignard's reagent. Of all the organometallic compound known, Rignard's reagent are the most important reagent by virtue of their significant and wide application. त्याचं अप्लिकेशन्स त्याचे फायदे खूप जास्त असल्यामुळं सिंथेसिस मध्ये त्याचा जास्तीत जास्त उपयोग केल्यामुळं जास्तीत जास्त रिएजंट काय करतो आपण रिग्नार्ड्स रिएजंट्स काय करतो आपण यूज करत असतो. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ ऑल क्लासेस कॅन बी सिंथेसाइज फ्रॉम रिग्नार्ड्स रिएजंट. ऑर्गॅनिक कंपाऊंड जेवढे काय आहेत किंवा मोस्ट ऑफ द क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जास्तीत जास्त क्लास ऑफ कंपाऊंड जर असेल तर तिथे काय करतो आपण की तिथं आपण जनरली काय यूज करतो तिथं रिएजंट हा रिग्नार्ड्स रिएजंट यूज करत असतो. तुम्ही जर पाहिलं असेल की समजा फॉर एक्झाम्पल आपल्या ऍसिड जरी बनवायचं असेल अल्कोहोल पासून ऍसिड बनवायचं असेल तर या केस मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो आपण किंवा इस्टर पासून ऍसिड बनवायचं असेल देन देर इज ऑल्सो यूज ऑफ द रिग्नार्ड्स रिएजंट. अशा केस मध्ये सुद्धा आपण रिग्नार्ड्स रिएजंटचा काय करतो आपण उपयोग करत असतो. त्याचा सिंथेसिस आणि त्याचे सिंथेटिक ऍप्लिकेशन्स वी विल सी इन नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहणारच आहोत की कसं सिंथेसिस करतो आपण. आणखी खूप एकदम सोपं चॅप्टर आहे किंवा एकदम सोपं बी पार्ट आहे हा. मला वाटतं जर तुम्हाला जर एकदा लक्षात आली रिएक्शन कशी करायची त्याच्यासोबत तर 100% तुम्ही कोणतेही प्रिपरेशन तुम्ही इझिली करू शकता किंवा तुम्ही इझिली सांगू शकता की याच्यापासून काय होईल. फक्त मी जे सांगतो त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा किंवा त्याला समजून घ्या. नाही समजलं तुम्ही विचारा की सर मला हे समजलं नाही मला परत काय करा इथं रिपीट करा किंवा परत समजा. ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड असतील किंवा ऑर्गॅनोमेटेलिक कंपाऊंड असतील ते एकदम खूप इझी येतं आणि इझिली तुम्हाला पैकीचे मार्क्स तुम्हाला देऊ शकतात. For his remarkable contribution to synthetic organic chemistry, Rignards won half of Nobel Prize in 1912. 1912 मध्ये एवढं चांगलं वर्क केल्यामुळं एवढं चांगलं काम केल्यामुळं एवढं चांगलं काम केल्यामुळं रिग्नार्ड्सला किंवा व्हिक्टर रिग्नार्ड्स या सायंटिस्टला हाफ नोबेल प्राइज काय करण्यात आलं दिलेलं आहे. कधी 1912 मध्ये. आलं See the first compound methyl magnesium bromides त्यालाच काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द रिग्नार्ड्स रिएजंट. याला काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द रिग्नार्ड्स रिएजंट. मग आता हाऊ टू प्रिपेअर द रिग्नार्ड्स रिएजंट फर्स्ट ऑफ ऑल आता सिंथेसिस कसं करतात रिग्नार्ड्स रिएजंट. आता पहिल्यांदा पहा तुम्ही कधी जर पाहायचं असेल तुम्हाला जर एखादं सिंथेसिस कदाचित जर जमत नसेल तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. काय पाहायचं पहिल्यांदा पाहायचा प्रोडक्ट. आता प्रोडक्ट काय आपल्याला माहिती आहे. आता एक लक्षात घ्या प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे की आपल्याला बनवायचं काय RMGX बनवायचं. काय बनायचं आपल्याला RMGX बनायचं. तर RMGX चे कंटेंट कोणते कोणते येतं एक आहे मिथिल ग्रुप आहे दुसरा मॅग्नेशियम ग्रुप आहे तिसरा कोणता आहे हॅलाइड ग्रुप आहे. याचा अर्थ
आपल्याला पहिल्यांदा एका हॅलाइड सोबत त्या मॅग्नेशियमची काय करावं लागेल, रिएक्शन करावं लागणार आहे. जो काही प्रोडक्ट इंटरमिडिएट प्रोडक्ट येईल त्या इंटरमिडिएट प्रोडक्ट मध्ये आपल्याला हॅलाइड ग्रुप्स कुठे ना कुठे रिएक्ट करावं लागेल. एक जनरल इन्फॉर्मेशन. So methyl magnesium bromide, it's called as the Grignard's reagent, can be synthesized in a laboratory by the formation of methyl bromide on magnesium metals in presence of dry ether. आता ड्राय इथर मध्ये ड्राय इथर काय झालंय, मीडियम झालं. त्या मीडियम मध्ये ड्राय इथरच्या मीडियम मध्ये काय करणार आपण, आरएक्स ला काय म्हणतो, मिथिल मॅग्नेशियम किंवा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड कसं बनवणार आपण त्याला, मिथिल ब्रोमाइड घेतला सुरुवातीला. सी हिअर ही रिएक्शन समजून घ्या पहिल्यांदा. हे पहा, आर ग्रुप म्हणजे काय, मिथिल ग्रुप. मिथिल एक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे हॅलाइड ग्रुप. देन मिथिल हॅलाइड्स और मिथिल ब्रोमाइड इज डायरेक्टली रिएक्टेड विथ द मॅग्नेशियम. मग इथं काय केलं की डायरेक्टली रिएक्शन केली कोणासोबत, मॅग्नेशियम सोबत. आणि मॅग्नेशियम सोबत रिएक्ट केली, तर रिएक्शन कंडिशन काय ठेवली आपण, ड्राय इथर मध्ये आपण त्याची रिएक्शन केली. देन वी गेट द ReMgX. त्याला म्हणतो आपण रिग्नार्ड्स रिएजंट. एकदम सोपी रिएक्शन आहे, इझी रिएक्शन आहे. सी मग मिथिल मॅग्नेशियम घेतला आपण, इथे काय घेतलं, इथे प्लस मध्ये ऍड केला आपण ते मॅग्नेशियम, आणि ड्राय इथर मध्ये ही काय केली रिएक्शन लावली. ड्राय इथर मध्ये रिएक्शन लावली की नंतर हा मॅग्नेशियम ग्रुप काय झाला, इथं कोणाला अटॅच झाला, इथल्या कार्बनला अटॅच झाला. देन वी विल गेट्स द GR मीन्स रिग्नार्ड्स रिएजंट. तर एवढी सोपी पद्धत आहे सिंथेसिस करण्याची. रिग्नार्ड्स रिएजंट आपण सिंथेसाइज केला, लक्षात. आता सिंथेटिक ऍप्लिकेशन्स पाहू आपण कसे. ही सांगितलं तुम्हाला की याची सिंथेटिक ऍप्लिकेशन्स जास्त असल्यामुळं व्हिक्टर रिग्नार्ड्स गॉट द नोबेल प्राइज इन 1912. हाफ नोबेल प्राइज त्यांना मिळालेला आहे, लक्षात. मग आता कोणते सिंथेटिक ऍप्लिकेशन आहेत, पहिले सिंथेटिक ऍप्लिकेशन पाहू आपण. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे, एखादा ग्रुप काय करणे, सबस्टिट्यूट करणे इन्स्टेड ऑफ अदर ग्रुप. म्हणजे एक ग्रुप बाहेर काढणे, दुसरा ग्रुप काय करणे, अटॅच करणे तिथं, त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द सबस्टिट्यूशन. मग ह्या सबस्टिट्यूशन मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं. आपल्याला माहिती इलेक्ट्रोफिलिक ग्रुप कोणते असतात, न्यूक्लियोफिलिक ग्रुप कोणते असतात. इलेक्ट्रोफिलिक ग्रुप कन्सिस्ट ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूक्लियोफिलिक ग्रुप कन्सिस्ट ऑफ द निगेटिव्ह चार्ज. ज्या ग्रुपवर निगेटिव्ह चार्ज त्याला म्हणतो आपण न्यूक्लियोफिलिक ग्रुप म्हणायचं. ज्या ग्रुपवर पॉझिटिव्ह चार्ज त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रोफिलिक ग्रुप. मग आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रोफाइलचं सबस्टिट्यूशन करायचं, म्हणजे त्या ग्रुप मध्ये काय करायचं, मिक्स करायचं. सो सी द फर्स्ट सिंथेसिस ऑफ अल्केन. आता रिग्नार्ड्स रिएजंटचा पहिला उपयोग जो आहे किंवा पहिला ऍप्लिकेशन आहे ते काय करायचं, आपल्या सिंथेसिस मध्ये घेतो आपण अल्केन. आपल्याला सिंथेसाइज करायचं अल्केन, काय करायचं आपल्याला सिंथेसाइज करायचं विथ द हेल्प ऑफ द रिग्नार्ड्स रिएजंट. मग आता कसं करणार आपण, रिग्नार्ड्स रिएजंट रिएक्ट विथ द कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह हायड्रोजन. काय करणार आपण, Grignard's reagent react with the compound containing the active hydrogen like water, alcohol, carboxylic acid and amines to produce alkanes. जर आपल्याला अल्केनचं जर प्रिपरेशन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला एखादा ग्रुप असा पाहिजे की त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, ऍक्टिव्ह हायड्रोजन पाहिजे, ऍक्टिव्ह हायड्रोजन ऍटम्स असला पाहिजे. मग ऍक्टिव्ह हायड्रोजन ऍटम्स कुठे आहे, मग ऍक्टिव्ह हायड्रोजन ऍटम्स कशात असतो, फॉर एक्झाम्पल वॉटर मध्ये असतो. वॉटरचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, काय स्ट्रक्चर असतं वॉटरचं, ओ आणि दोन काय असतात त्याला, एक हायड्रोजन अटॅच असते आणि डबल दुसऱ्या काय असतं दुसरीकडे साईडला एक हायड्रोजन अटॅच असते, बरोबर. याच्यामधल्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि वॉटर जो हायड्रोजन असतो त्याच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. इट मीन्स दॅट दिस हायड्रोजन इज कॉल्ड एज द ऍक्टिव्ह हायड्रोजन. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, ऍक्टिव्ह हायड्रोजन म्हणत असतो. मग ऍक्टिव्ह हायड्रोजन घेतला आपण समजा वॉटरचा किंवा अल्कोहोलचा घेतला किंवा कार्बोजेनिक ऍसिडचा घेऊ शकतो किंवा अमाइन्सचा घेऊ शकतो. आणि मग मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड म्हणजे आपला जो काही रिएजंट आहे, मग हा ReMgX घेतला आणि इथे घेतला आपण HA नावाचा एक जनरल रिएक्शन घेतली. देन देर इज फॉर्मेशन ऑफ द अल्केन. इथं काय तयार होईल, मग इथं पहा, इथं अल्केन तयार होईल आणि MgOH हा ग्रुप जो आहे तो काय होईल, ते बाहेर पडाल. OMgX नावाचा ग्रुप काय होईल, इकडे बाहेर पडाल. फिर A इज इक्वल टू, मग आता A इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल,
मग ए जो असेल तो कोणता ग्रुप असणार आहे? समजा OH असेल. OH ला जर आपण एच जोडलं तर काय तयार होते? वॉटर तयार होते. OR ला एच जर जोडला आपण किंवा अटॅच जर केलं then there is formation of the alcohol. RCOO ला H ग्रुप जर जोडला then there is formation of carboxylic acid. NH2 जर आपण अजून एक H जोडला then there is formation of NH3 ammonia. आणि RNH2 जर डबल एक ग्रुप जोडला त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द प्रायमरी अमाइन्स. मग प्रायमरी अमाइन्स असेल, अल्कोहोल असेल, वॉटर असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड्स असेल, then with the help of this Grignard reagent we can easily prepare the alkanes. Alkanes prepare आपण इझिली करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता याचं एक्झाम्पल पहा, खाली एक्झाम्पल दिलेलं आहे. Grignard reagent घेतला आपण, CH3MgBr म्हणतो आपण त्याला. या CH3MgBr ला काय केले, कशाची रिएक्शन केली, कशासोबत रिएक्शन केली? H2O. H2O मीन्स काय म्हणतो त्याला? वॉटर. वॉटर मॉलिक्यूल सोबत काय केलं, त्याची रिएक्शन केली. आणि वॉटर मॉलिक्यूल सोबत रिएक्शन केल्याच्या नंतर किंवा वॉटर मॉलिक्यूल सोबत रिएक्शन केल्याच्या नंतर काय तयार झालं पहा इथे. याला म्हणतो आपण मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, याला म्हणायचं रिग्नास रिएजंट ZR. इट रिएक्ट विथ द वॉटर. वॉटर सोबत रिएक्ट झाल्याच्या नंतर फॉर्मेशन ऑफ CH4 मिथिन. इथे काय तयार झाला? मिथिन तयार झाला, CH4. आणि जो बाहेर प्रोडक्ट पडला त्याला म्हणतो आपण MgOHBr. इथे काय झालं? MgOHBr हा काय झाला इकडं बाहेर गेला. MgOHBr काय झाला इकडं बाहेर गेला. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द अल्केन विथ द हेल्प ऑफ द मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स किंवा रिग्नार्ड रिएजंट पासून पहिल्या स्टेप मध्ये आपण काय बनवलं? अल्केनचं काय केलं तिथं प्रिपरेशन केलं. लक्षात. मग असे प्रिपरेशन मेथड्स जे आहेत किंवा कोणतेही प्रिपरेशन हे काय करू शकतो आपण इझिली प्रिपेअर करू शकतो. Higher alkanes are obtained by the reaction of Grignard reagent with the alkyl halide. If we have react the methyl magnesium bromide with the methyl bromide सोबत जर आपण methyl magnesium bromide जर react केलं then there is formation of the higher alkane. Higher alkane म्हणजे काय? आपण पहिल्यांदा काय म्हणला? मिथेन म्हणला. इथे काय तयार झाला? इथेन तयार झाला, CH3. मग हायर अल्केन सुद्धा काय होते इथं प्रिपेअर जनरली होऊ शकते किंवा हायर अल्केन सुद्धा काय होते इथं प्रिपेअर होऊ शकते. देन सिंथेसिस ऑफ अल्किन्स. जर आपल्याला अल्किन बनवायचं असेल तर काय प्रोसिजर आहे किंवा काय कसं बनवू शकतो आपण अल्किनचं प्रिपरेशन जर बनवायचं असेल? हॅलो, ऐकू येत नाही का? रेंज गेलेली. हॅलो.